सकाळचं शांत वातावरण होतं आणि मी पोचलो होतो जरंडेश्वर डोंगरावर, जिथं फक्त दगडं नाहीत तर आहे एक इतिहास, एक शक्ती जिची चाहूल लागते पण उलगडत नाही. स्वतः श्री हनुमानांनी जिथे पाऊल ठेवलं होतं ती भूमी, जिथं हवा देखील काहीतरी सांगते. तिथं पोहोचताच मनात एक ओढ निर्माण झाली, जणू डोंगर काहीतरी बोलत होता. आणि मग एकदमच वळण घेतले. जिथं जायचं नव्हतं, ज्याचा विचारही केला नव्हता, या ठिकाणी जायला सुरुवात झाली. वर्धनगड दिसायला साधा, पण आत दडलेला अजून एक काळ. एक ट्रेक संपला नव्हता, तो फक्त पुढचं दार उघडत होता. जरंडेश्वर ते वर्धनगड, इतिहासांच्या सावल्यांमधून माझा प्रवास सुरू झाला होता. रामायण, पुराण, स्थानिक लोककथा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जरंडेश्वर मारुती मंदिराचा उगम, महत्त्व आणि त्याचं रामायणाशी असलेलं गूढ नातं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे सर्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. जरंडेश्वर डोंगराची उंची सुमारे 2900 फूट एवढी आहे. साताऱ्याच्या आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये एक असा डोंगर आहे जिथं निसर्ग, इतिहास आणि अध्यात्म एकत्र मिळालेले आहेत. हा डोंगर म्हणजेच जरंडेश्वर. डोंगराच्या शिखरावर वसलेलं स्वयंभू मारुतीचं मंदिर आणि त्यामागची कथा आपल्याला थेट रामायणाच्या युगात नेऊन ठेवते. जरंडेश्वर डोंगर हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध डोंगर आहे. हा डोंगर सातारा शहरापासून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर आहे. जरंडेश्वरचा ट्रेक फारसा अवघड नाही. सुमारे 1.5 ते 2 किलोमीटर अंतराचा हा ट्रेक आहे आणि साधारणतः 30 ते 50 मिनिटात आपण डोंगरावर पोहोचू शकता. ट्रेक मार्गात निसर्ग सौंदर्य, दगडी पायऱ्या आणि छान जंगलवाटा अनुभवता येतात. राम आणि रावण यांच्या युद्धामध्ये लक्ष्मण गंभीर जखमी झाल्यावर वैद्य सुश्रुतांनी सांगितले होते की संजीवनी बुटी हिमालयाच्या द्रोणागिरी पर्वतावर आहे. श्री हनुमानजी तेव्हा आकाशमार्गे तिथे गेले आणि संजीवनी ओळखून आल्यामुळे संपूर्ण पर्वतच उचलून आणला. या प्रवासात श्री हनुमानजी अनेक स्थळांवर थांबले होते. काही तात्विक, बुद्ध आणि स्थानिक लोककथांनुसार जरंडेश्वर डोंगरावर श्री हनुमानजी थोडा वेळ थांबले होते आणि संजीवनी पर्वताचा एक अंश इथेच पडून गेला होता. त्याचमुळे या डोंगरावर एक विलक्षण शांती, शक्ती आणि आध्यात्मिक ऊर्जा जाणवते. कथा सांगते की श्री हनुमानजी जेव्हा या डोंगरावर थांबले होते तेव्हा त्यांच्या पावन चरणांची छाया आणि स्पर्श या भूमीवरच राहिला. कालांतराने या स्थानावरून एक दगड आपोआपच मारुतीच्या स्वरूपात प्रकट झाला. त्या मूर्तीची उग्रता, चेहऱ्यावरील शक्तिशाली भाव आणि दगडात कोरलेले शौर्य, सर्व काही दैवी स्पर्शाचं प्रमाणच मानलं जातं. या डोंगरावर असलेली मारुतीची मूर्ती कोणत्याही कालखंडात निर्माण झालेली नाही. ती दगडातून उदयास आलेली आहे, म्हणूनच ती स्वयंभू मानली जाते. जरंडेश्वर ह्या डोंगरावर जाण्यासाठी अनेक वाटा आहेत, तर यावेळेस आपण पायऱ्यांच्या वाटा न निवडता थोडासा ॲडव्हेंचरस असा पाऊलवाटांचा आणि ट्रेकिंगचा अनुभव घेण्यासाठी निवडलेला हा रूट आहे. पुराणांमध्ये म्हटलेले आहे की जिथे श्री हनुमानजी थांबले तिथे देवताही ध्यान करत बसतात. जरंडेश्वरच्या शिखरावर अनेक ऋषींनी तपश्चर्या
योग साधना आणि ध्यान केले. हजारो वर्षापूर्वी ऋषी वसिष्ठ, अगस्त्य आणि वाल्मिकींच्या शिष्यांनी इथे ध्यान केले असा काही जुन्या ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. या जागेवर ध्यान केल्यावर मन अगदी स्थिर राहतं. हाच अनुभव आजही अनेक साधक घेतात. जरंडेश्वरला ऊर्जा केंद्र म्हणून ओळखले जाते. इथे ध्यान केल्यामुळे शरीर आणि मन या दोघांमध्ये ऊर्जेचा पुनर्जन्म होतो. दर्शन झालं, मन शांत झालं, म्हणून आम्ही आलो मंदिराच्या मागच्या बाजूला, जिथे थोडी निवांत जागा आहे. तिथे फक्त आम्ही नव्हतो, आमच्यासोबत होते पक्षीही. तेही बहुतेक प्रसादाचा आस्वाद घेत होते. भूक फक्त पोटाची नसते, मनाचीही असते, आणि ती इथे तृप्त झाली. राग आला केतन, राग आला केतन, राग आला. मग तू का शांत झाला किती? आता तर तुझं तोंड चांगलं चाललेलं. कुणी व्हिडिओ करायचे, कुणी ऑडिओ हुडकायचा, कुणी अपलोड करायचा, कष्ट कुणी घ्यायचे, अजून काय लाईक बघायच्या, कमेंट बघायच्या. मी काही त्यांना चांगली एक गोष्ट सांगितली. काय रे घेतो, तुला राग आला? मग शांत का झाला तू? गादीवर बसायचं, गादी गरम करायची, ऐकतं खायचं, झोपायचं. एक केतन बोल ना, काय झालं केतन? केतनला काय बोलायचं कळणं झालं आता. जाऊ दे. काही लाजतो का तो कॅमेरा? लाजतो का? मग असं तोंड केले मग का नाचू का? उतरले डोंगर उतरल्यानंतर नाचायचं असतं. हा, नग बसायचं असतं. नाच की मग. खायला काय अडगत करते. नाच ना किती एकदा. एक्सपिरियन्स कसा होता तुझा? एक नंबर. एक नंबर. ऊन खूप आहे का केतन? ऊन खूप आहे का? लालास तू केतन?
अरे अशी पाटण कुठं करतोय केतन? अरे अशी पाटण नाही दाखवायची केतन. केतन पाटण नाही रे दाखवायची. इकडं पाटण नाही, इकडं मागं पाटण दाखवायची, इकडे वर चढायचे. म्हणूनच तुला म्हणतो बालिश. हे बालिश चाळे करतो ना तू. चले केतन याला नको म्हणलाय, एकट्याला चढायला लागणार आहे मला. केतन यायला नको म्हणलाय कारण खूप ऊन आहे असं त्याचं म्हणणं आहे. ऊन तर काय जास्त नाही, 9 साडेनऊ वाजलेत. ठीक आहे, एकटा चढतो मी, नो प्रॉब्लेम. आए ते अकेले जाएंगे भी अकेले. जरडेश्वरून उतरताना लय बड्या बड्या गोट्या करत होता. चल वर्धनगडला, चल वर्धनगडला. किल्ला बघितला खालीच. मी नाही बाबा, जातू जातू ऊनले हाय. इथपर्यंत फक्त 2-3 मिनिटाच्या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून आल्यानंतर फक्त इथं 2 पॅच आहेत. एवढंच फक्त आहे वर्धनगडमध्ये. त्याला सुद्धा नाही म्हणतोय. क्या गुंडा बने करे किती 2-2 मिनिटाचे 2-3 पॅच केल्यावर 5व्या मिनिटावर वर्धनगडच. काय विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वर्धनगड सुद्धा तुम्ही पडतच उतरू शकता. केतन 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 का रे आला नाही केतन? हे केतन ऊन खूप होतं का? हे केतन केतन लपतोय. केतन अरे लपू नको रे केतन. हे केतन किटुकला. केतन पोहायला येणार? चावी दे गाडी. पोहा येणार केतन? गाडी चावी दे. केतन पोहा येणार? तळ्यात माळ्यात. तळ्यात माळ्यात म्हणतंय. तळ्यात माळ्यात